अहो तुम्ही म्हणता तसं काय काळजी करू नका. हा थोडं आम्हाला त्रास होईल बरं का, समजून घ्या. हा पण करतो मी वायद्याप्रमाणे सगळं करतो. हा हा सांगतो, बारक्याला बी सांगतो आणि सगळं व्यवस्थित करून घेतो. बरं बरं चालते. पाणी कशाला आणलं, राहू दे. आता चहा घेतलाय. लय अवघड झाले बघ. काय झालं? काय झालं म्हणजे लय अवघड झाले बघ. काय काय झालंय काय पण? काय झालंय म्हणजे अगं या दाजी लोकांचं काय करावं ना तेच मला कळत नाही. कर दादा, काय झालं नेमकं? काय झालं म्हणजे अरे पाहुण्यांची भूकच वाढत चालली राव. माझी आता आपली बहीण नाही का दिली बारकी हा त्या लोकांचा फोन आलता. आता काय या जुन्या लोकांनी वायदे करून ठेवलेत. म्हणले तुमच्या वडिलांनी बाबा एवढं एवढं तोड द्यायचं कबूल केलं आणि एवढंच तोड दिलं. काय दिलंय की दावा मग आता एकदा दिलं डबल डबल घालता मला. अरे पण थोडं बाकी आहे म्हणते द्यायचं अजून. काय तर म्हण रोख रक्कम बी द्यायची अजून. हायला मग आज नानाने त्यांनी दिली होती की समजा अगोदरच तर. अरे बाबा काहीतरी घराचं काम काढले त्यांनी, त्याला कमी पडते ते परत द्यायचे. आता मग आता आपण कसं काय द्यायचं परत डबल डबल त्यांना? आता त्यांना कळलं पाहिजे ना. त्याला मला काय कळणार. काय नाही आता हे बघ, हे आपल्या बहिणी आहेत त्या दारात, त्यांच्या पुढे काही जास्त बोलता येत नाही. आणि आपल्याकडे पैसे बी असं नाही. मागितलं किती त्यांनी नेमकं? मागितलं किती म्हणजे 40 लाख रुपये द्यायला लागते. काय हा हे काय झाडाला पिकणार होते दावा मग आता? मग इलाच काय त्याला. मग तू बोलला ना का त्यांना तसं? मग हे बघ मी काय करतो आता, खालची जमीन आहे का आपली, 1 एकर माझ्यावाली विकतो आणि 1 एकर तुझ्यावाली, आणि सगळं त्यांचं आहे ना देणं देऊन ए, टाकतो. मला नाही माहिती असलं काय. मी नाही सुद्धा माझ्या वाटणीची. तर तू बघ काय करत ती. अरे बाबा ते दाजी म्हणते ते तसं करावं लागेल. पैसे द्यायला नको का त्यांना? पण मी माझ्या वाटणीची 1 एकर बी विकणार आणि काहीच नाही. मला काही घेणं नाही. हा अरे पण हुंड्यात कबूल केलेले आहेत ते पैसे. मग ती बापाने कबूल केले, मी नाही कबूल केले. अरे दादा पण दाजी लोकांची किती भूक वाढत चालली. त्यांना लाज बिजा नाही तुम्ही. त्यांना लाज आणि तुला लाज आहेत का? हा काय चालवलंय तू? आज आपल्या बहिणीला त्रास दिला, पैसे मागितले, तर तुला राग आला का नाही? आणि मग तू मला सांग त्या मानसी बरोबर काय करतोय रे तू? त्या दिवशी तिला काटवाना सरपण तोडायला पाठवलं. ही चुकाट आहे तिथं. काय चावलं बिवलं मग? अरे लोकांचं लेकरू आहे ते, आपल्या घरात नांदायला आले, विश्वासाने दिली, आणि तू असं वागतो का? मानसी, ए मानसी, घरात गडी आहे तेवढं काम करायला नोकर चाकर आहे, आणि तिला गुरांचं शेणबिन काढायला लावतो तू. लाज वाटत नाही तुला? काय झालं? बघ बघ तिच्या तोंडाकडे एकदा. अरे निष्पाप चेहऱ्याची पोरगी ती आपल्या घरात नांदायला आली. उद्या आपल्या बहिणी बरोबर असं कोण वागलं तर कसं वाटेल तुला? दुसऱ्यांनी पैसे मागितले